मित्रांनो नमस्कार. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता शासनामार्फत 5,000 रुपये मिळणार आहेत. यामध्ये कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये शासनाद्वारे देण्यात येणार आहे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी 5,000 रुपये. 2 हेक्टरच्या मर्यादित तुमचे क्षेत्र असले पाहिजे तर तुम्हाला हे 5,000 मित्रांनो मिळणार आहेत. यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासनाने पुढील प्रमाणे यामध्ये निर्णय घेतलेले सुद्धा आहेत. यामध्ये 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर रुपये 5,000 असे तुम्हाला अर्थसहाय्य यामध्ये शासनाद्वारे मिळणार आहे. तुमचे 2 हेक्टरच्या मर्यादित असले पाहिजे शेत. त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हे पैसे मित्रांनो 5,000 रुपये मिळणार नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी, उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी असे एकूण 4,194 कोटी इतक्या खर्चासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता सुद्धा दिली आहे. सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकात वाढ विशेष कृती योजनेला एका शीर्ष या नंबर खाली मान्यता देण्यात आलेली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये मिळणार आहेत आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5,000 असे अर्थसहाय्य यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे यामध्ये कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्यासाठी पात्र राहतील. इतर कोणीही यासाठी पात्र राहणार नाही. तुम्ही ॲप किंवा पोर्टलद्वारे नोंद केलेली असावी. ऑनलाईन प्रणाली म्हणजे आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट तुमच्या रक्कम जमा होणार आहे. यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादित राहील. यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मर्यादा राहील. धन्यवाद.